सरपंच माननीय दादाभाऊ पवार, माननीय अशोकभाऊ पवार, पैलवान दामोदरपंत गुले साहेब, डॉक्टर रामभाऊ जानकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय शिंदे साहेब मॅनेजिंग डायरेक्टर गौरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड लवंडी यांचे शुभ हस्ते दीपक प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्धापती पुतळ्याचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात होते। तुरखेड जिल्हा अमरावती या ठिकाणाहून आपल्या गावापासून जवळपास 600 किलोमीटर अंतरावरून हे सर्व कलाकार आलेले। Jump, jump.
श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड लोंढीचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। सोलापूर जिल्हा तालीम संघाचे कार्याध्यक्ष आणि आव्हान बाबा म्हणून होते, आव्हान बाबा काय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील नामवंत मल्लांचे मार्गदर्शक तात्याश्री जिमचे संस्थापक पैलवान दामोदर पंत गुले साहेब यांचे शुभ हस्ते शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे डॉक्टर रामपाल धारकर आजचे सादरकर्ते यांचा सत्कार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय गणपतरावजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो। त्यांनी तो करावा अशी मी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो। आपल्या गावापासून 600 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून आलेले आजचे सादरकर्ते डॉक्टर रामपालजी धारकर यांचा छत्रपती परिवाराच्या वतीनं स्वागतपर सत्कार संपन्न होतोय। तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय गणपतरावजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर रामपाल धारकर यांचा सत्कार संपन्न होतोय। पुनश्च एकदा वर्तमान स्थितीवर कडक भाष्य करणारा उद्बोधक कार्यक्रम रामपालची सतर्कवाणी सादर करण्यासाठी आलेल्या सर्व टीमचं डॉक्टर रामपाल धारकर व त्यांच्या सर्व सहकार्यांचं मराठी नगरीमध्ये छत्रपती परिवार आणि मराठी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाला लगेच सुरुवात होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। डॉक्टर रामपालजी धारकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मराठी ग्रामस्थांच्या आणि छत्रपती परिवाराच्या वतीने विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करावा। सप्तमंजिरी वादक डॉक्टर रामपाल धारकर व त्यांचे सर्व सहकारी तुरखेड जिल्हा अमरावती यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे कार्यक्रमाला सुरुवात करा। गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना विनंती आहे, अतिशय छान कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम पाहण्याची संधी दवडू नका। सर्वांनी बहुसंख्येने कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावा अशी मंडळाच्या वतीनं विनंती। प्रोग्राम दादा थोडासा आवाज वाढून दे।
हेलो 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 होत असेल का हे स्टँड हेलो 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 माची हेलो 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 ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचून राहिला अशा सर्व मराठी ग्रामवासियांना विनंती, गेल्या 24 वर्षापासून आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मराठी यांच्यातर्फे मराठी फेस्टिवल भरवला जातो। 24 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण झाले। आज माझं भाग्य समजतो मी की या गावात माझा योग आला, कारण मरवडे हे गाव फक्त साधारण गाव म्हणून नाही, तर मरवडे हे जगाच्या नकाशातील असं गाव आहे, भारताच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, संपूर्ण जगाच्या। मरवडे हे जगाच्या नकाशातील ते गाव आहे। या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही। मला झालं का डायरेक्ट शिशीच तोंडाला लावतात 72, म्हणून कोणी आजही देशी भक्त असतील तर गडबड करू नका। आणि कीर्तन सुरू करायचं म्हणजे 2 महत्वाच्या गोष्टी। बरेच कीर्तनकार, व्याख्यानकार, प्रबोधनकार माझा आवाज क्लिअर होणार, त्यांचं बोलून झाल्यानंतर एक वाक्य वापरतात की माझं काही चुकलं असेल तर मला काय म्हणतात, काही चुकलं असेल तर मला माफ करा। पण मी माफी कोणाचीच मागणार, कारण तुम्ही काही ठिकाणी घेतला गेले त्याला माफ करायचं। उठला सुटला कोणी ते चुकलं असेल तर माफ करा, तो काही चुकला त्याच्या बापाला माहित नाही। तुम्ही कसे उदार अंत करण्याच्या ज्याने त्याने माफच करून मोकळे होता, पण नाही माफी कोणाची मागणार नाही, मला माफ करू नका। माझं जर काही चुकलं तर मला कीर्तन संपल्यावर हक्काने सांगायला या की बेटा तुझं बोलताना मला ते थोडं नाही पटलं, नाही आवडलं, मी ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल, परत ती चूक करणार नाही। कारण इथं असणारा हा विद्वान नसतो, तुम्ही बसलेले लोक विद्वान आहात, तुमच्यामुळे आमची किंमत आहे। म्हणून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। तुमच्याशी कीर्तन नाही चर्चा करण्याचा प्रयत्न करेल 2 तास।
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेकडून प्रेरणा घेऊन आवाज कमी नका बोलू. ज्या जिजामातेकडून प्रेरणा घेऊन आणि जगदंबेला स्मरून ज्या शिवरायाने या स्वराज्याची स्थापना केली की जय जय हे जगदंबे माता तुम्हारे या देशात अनेक संत महापुरुष महामानव जन्माला आले. खास करून विदर्भाच्या मातीत महाराष्ट्रात अनेक साधू संत जन्माला आले. संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सोना महाराज, संत चोका महाराज, संत दामाजी, संत नरहरी महाराज. आणि या संतांनी आम्हाला दिशा दाखवण्याचं काम केलं. तुकाराम महाराजांचं कीर्तन जिजामाता ऐकायचं म्हणून छत्रपतींवर ते संस्कार केले. जिजाऊने ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर केले. 7 महिन्याचा गर्भ जिजाऊला डोळे लागून बाकीच्या महिलांनी विचारलं, जिजाऊ तुम्हाला काय खावंसं वाटते, जिजाऊ तुम्हाला काय पाव वाटते. राष्ट्रमाता जिजाऊने उत्तर दिलं, मला घोड्यावर बसून तलवार चालवा वाटते. शिवाजीराजे शूरवीर जन्माला आले. आजच्या महिलांना डोळे लागू देत. विचारा बाई तुम्हाला काय खावं वाटते. बाई सांगते म्हणजे शेतातली माती खावं वाटते. आईच्या शपथनं माती खाया औलाद पैदा होऊन राहिली आहे. या देशाने कोणी शिवाजी महाराज भेटून नाही राहिलं. या देशाने कोणी बाबासाहेब आंबेडकर भेटून नाही राहिलं. कोणी ज्योतिबा फुले, कोणी अण्णाभाऊ साठे या देशाला भेटून नाही राहिलं. म्हणून खऱ्या अर्थानं गरज आहे आपल्यासाठी. शिवाजी महाराज म्हणते पहिले जिजामाता आहे. ज्या जिजाऊनं छत्रपतींना घडवलं. आज त्या देशातली जिजाऊ सुरक्षित नाही. आज अन्याय अत्याचार तिच्यावर होऊन राहिला. शिवाजी त्यावेळेस जन्माला येतील, बाबासाहेब त्यावेळेस जन्माला येतील ज्यावेळेस इथली जिजाऊ आणि भीमाई सुरक्षित राहील. म्हणून त्या जगदंबेला प्रार्थना करू आपण. प्राण तुम्हारे सब कुछ बाजा जय 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 जगदंबे माता, जय 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 जगदंबे माता. प्राण तुम्हारे जो भी आता, गौर तुम्हारे जो भी आता, बिना मारे सब कुछ बाजा था. जय 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 जगदंबे माता, जय 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 जगदंबे माता. आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे की
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय, बोले पंढरीनाथ भगवान की जय. आवाज देत जा. लहान लहान लेकरं अजूनही मागं असतील तर समोर पाठवून द्या. कारण आज 70 वर्षाच्या म्हाताऱ्या मालकाची बॅटरी चार्जिंग होणार झाली, गलतीला तर शिल्प उचलणार नाही. म्हणून गरज कीर्तनाची आणणार. 70 वर्षाच्या वयात काही म्हातारे लोक दुसरं लग्न करायला भेट नाही. त्याला म्हणा आजोबा तुमचं वय तरी आहे काही. आजोबा म्हणतात करत नव्हतो, स्वयंपाक पाण्यासाठी केली. मग स्वयंपाक पाण्यासाठी केली तर स्वयंपाक पाण्यापुरतीच ठेवावं, राहिला स्वयंपाक जाग्यावर. गणपती बाप्पा कीर्तनाची कीर्तन यांनी ऐकायला हवा. नम्रतेची प्रार्थना करतो आणि विनंती करतो, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. माझ्या खंजरी दारू बिडी तंबाखू व्यस्त टाका. ज्यांचं वय 60च्या वर गेला असेल ते जर पेट असतील तर आजचं कीर्तन ऐकून त्यांनी सोडायच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुम्ही कोटा वळवा, तुम्ही शिल्लक प्रेम सुरू करा. जगाचा निरोप घ्या. तुम्ही सोडून आता फायदा होणार नाही. गरज आहे तरुणांची. मी भीक मानतो तरुणांना. सर्वाधिक तरुणांचा देश हा भारत आहे. बेटा थांब ना, तुम्हाला तिकीट भेटली नाही. तिघीची चुलबुल सुरू आहे पक्षात. गडबड करू नको. मी प्रार्थना करतो लहान लहान लेकरांना तुम्हाला समोर का बसवलं बेटा माहिती आहे? कारण तुमची या देशाला गरज आहे. तुकडोजी महाराज तुमच्यासाठी भजन लिहितात. तुम्ही मस्त 2 घंटे कीर्तन ऐका. कीर्तन संपूर्ण हातात तंबाखू घेताना घोटणं सुरू. मस्त बोलला तो. पुढच्या वर्षी अंदाज आहे तो बाजूचा म्हणजे सुधारणं. आता तर कीर्तनाचा ऐकलं तंबाखूचं बंद कर, सुधरत असतात काय लोक. मी प्रार्थना करतो तुम्हाला कीर्तन ऐकून नका. माझ्या खंजरी दारू बिडी तंबाखू व्यस्त टाका. आयुष्यात माणूस जगला किती याने महत्व नाही, कमी जगून केलं काय हे महत्वाचं. लोक म्हणतात 120 वर्षाचा म्हातारा होऊन गेला, काय फायदा? 120 वर्षाचा होऊन गेला पण शेजाऱ्याच्याही कामी नाही आला. त्यापेक्षा 2-7-7चे परवडले पण चांगले परवडले. कमी जगा. माणूस जन्मानं कधीच मोठा झाला. तुम्हाला समोर काही खिचडी खायला मी बसवलं, तुम्ही बोलत जा. तुम्ही बोलले म्हणजे तुम्हाला पुस्तकं देतो. माणूस जन्माला कधी मोठा झाला मागं मागं ठेवा, त्याच्या समोर ठेवा आपल्या. हा
जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. मी म्हणेल जय भीमाई, तुम्ही म्हणता जय भीमराय, जय भीमाई, जय भीमराय. आज गरज आहे रे या विचाराची. प्रॉब्लेम काय झाला, आपण घेतले महापुरुष जाती जातीत वाटून. शिवाजी महाराज मराठ्याचे, बाबासाहेब बोगदाचे, ज्योतिबा फुले माढ्यांचे, अण्णाराव साठे मातंगाचे, गांधीजीची. त्याचा माहिती मिळाला कोणी गांधीजीचा, कारण मराठ्याचे घर जास्त शिवाजी महाराज घेतले, बोगदाचे घर जास्त बाबासाहेब घेतले, गांधीजीचा मतदार कमी, गांधीजीची जातही कमी. त्या गांधीजीने फक्त सरकारी ऑफिस पुरतच ठेवलं. मग मला सांगा, शिवाजी महाराज फक्त मराठ्याचे होते काय, बाबासाहेब फक्त बोगदाचे होते काय? नाही. 18 प्रखर जातीचे मावळे या राजाने एकत्रित केले. काही लोकांना चुकीचा इतिहास सांगितला की शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात होते. गलत. शिवाजी महाराज जर मुसलमानाच्या विरोधात असते, शिवाजी महाराज जर मुसलमानाच्या विरोधात असते तर गनिमी साहिब मंदिरात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आपल्या गावात नसतं अवतारा वाजला. अरे काना तो वाजला, ज्यांनी काना नाही वाजवल्या ते मरतातच रात्रपर्यंत. वाजवून कौतुक केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय झाला, आपण कौतुक करत नाही. मला आनंद वाटला भाऊ, सत्पुरुष शेगर महाराज आपल्या गावातलं ग्रामदैवत आहे. मला मोठा आनंद झाला. एकदा आवाज द्या, बोलो श्री संत सत्पुरुष शेगर महाराज की जय, बोलो भारत माता की जय, अपने अपने पिताओं की. कोणते मंदिर आपल्या बापाला कोणती तीर मारली मी, आपल्या बापाला या कार्यक्रमाने वर्गणी मशीन दिली. या कार्यक्रमाची वर्गणी नाही घेतल्या जात, पण सहकार्य करत आहे या कार्यक्रमाला. अशा कार्यक्रमांना आदरणीय आमचे सुरेश पवार गुरुजी, याचा आवाज कमी करत कमी झाल्यावर थोडसाच नाही वाढला तरी चालतं, त्याच्यातच पैकी देईन आपला थोडा वाढवा. बसा बघा, तुम्ही उशिरा का होईना पक्षात उमेदवारी दिल्या जाईल. बाकीचे नियम चालते तसे, तुम्ही निवड नका घेऊ. आदरणीय आमचे आदरणीय सुरेश पवार गुरुजी, मला ज्यांनी कीर्तन शिकवलं गुरुवार संदीप पाल महाराज, त्यांचे आणि सरांचे फार जवळचे संबंध आहेत. संदीप पाल महाराजांचं कीर्तन सरांनी आयोजित केलं होतं, सत्यपाल महाराजांचं दोनदा आयोजित केलं. अध्यक्ष आमचे रावसाहेबजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष नवनाथजी जाधव, खजिनदार शशिकांतजी घाडगे, सिद्धेश्वरजी रोगे सर, ज्ञानेश्वरजी कुंभार सर, प्राध्यापक विठ्ठलजी काटकर सर, किसनजी रोगे साहेब. आणि या कार्यक्रमाचं आजचे जे म्हणजे आमचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, माननीय अनिल दादा सावंत, व्हाईस चेअरमन भैरवनाथ शुभम, मी यांचे धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळे माझी किंमत आहे, माझ्यासारखे 50 ज्यांच्यामुळे घडले, ते गुरुवार सत्यपाल महाराज. ही जी खंजरी आहे, या खंजरीचं फार आकर्षण आहे लोकांनी. या खंजरीची सुरुवात केली तुकडोजी बाबानं, आणि हे चांगलं आहे घोरपडीचं, एवढं सुंदर वाजते हे पाय. बोलत जा, मी किती सुंदर खंजरा वाजवतो
हे महत्वाचं, मी किती सुंदर बोलतो हे महत्वाचं, मी किती सुंदर भजन म्हणतो हे महत्वाचं, मी किती सुंदर गाणं म्हणतो हे महत्वाचं. मग महत्वाचं काय नाही बाई, का आलूवडे द्यायला बोलावलं काय? महत्वाचं हे आहे की मी जसा बोलतो मी तसा वागतो काय, हे सर्वात जास्त महत्वाचं. 2 घंटे कीर्तन ऐकून मावशी रामपालवर भरोसा ठेवायचा, नालायकाचं जग पैदा झालं. यांच्या समोर मुस्लिम समाजाची सूर उभी होती. हे त्या मुलीला बघून मला तुम्ही आमच्या आईसारख्या आहात, दुसऱ्याच्या मुलीला आईचा दर्जा देणारा राजा आपल्या देशात जन्माला आला, अभिमान असला पाहिजे आम्हाला. ती मुलगी एवढी सुंदर होती, वामनदादा कर्डक वर्णन करतात. काळ्या रात्री तळपत होतो, काळ्या रात्री तळपत होतो, तिच्या रूपाचं अशी देखणी होती त्या मुस्लिमाची सून, अशी देखणी होती त्या मुस्लिमाची सून. अरे त्या मुलीला आई म्हणाला, त्या मुलीला आई म्हणाला राजा तुळशी यांनी परस्त्रीला मातीचा दर्जा दिला शिवरायांनी. आणि याच देशात, अरे देशात सोडा, आता आमच्या अमरावतीत एका महाराजला 7 दिवस पोथी वाचली. 7 दिवस मावशी, एका महाराजनं 7 दिवस पोथी वाचली. नगरसेवकानं त्याला स्वतःच्या घरी जेवण दिलं. 8व्या दिवशी महाराज पोथीची समाप्ती करून एकटा नाही गेला, नगरसेवकाच्या बायकोला सोबत घेऊन गेला. असली सूरत छुपी रहे, असली सूरत छुपी रहे, कीर्तन मनोरंजन मिळवलं का? आणि आईच्या शपथला प्रार्थना करतो, बेटा एखाद्या मुलीला उत्तर द्या मला, मी तुम्हाला पुस्तक देतो, माहीत असेल तर एखादा आणून ठेवला एक्स्ट्रा. बेटा लहान लहान मुली तुम्ही उत्तर द्या बरं. तुम्हाला रावण म्हणताय का? रावणाला दसऱ्याच्या दिवशी जाळतात ना, तुमच्या इथे जाळतात काय? का जाळतात बेटा? काय केलं होतं त्यानं का जाळतात रावणाला? त्यानं काय केलं होतं? काय केलं होतं त्यानं? सीता मातेला काय केलं होतं? अरे बोला ना एखाद्या मुलीनं, बरोबर किडनॅप केलं होतं. काय कोणीनं उत्तर द्या, काय केलं होतं बेटा? अरे तुम्ही बोललं पाहिजे ना. मला सांग, शिवाजी महाराजने जिजामातेला घडवलं की जिजामातेला शिवाजी महाराजने? कोणाला घडवलं? ये बेटा इकडे ये. अरे गेलं पुस्तक घे ना, ये इकडे ये. अरे तुम्ही बोलल्या पाहिजे, तुम्ही बोलल्या नाही तर कसं होईल? तुझं काय नाव पाहिजे? राजनंदिनी माहिती शांतपणे बसून जा तुम्ही. आता तुझं काय नाव? माझ्याकडे बघ राजनंदिनी. कोणा वर्गात आहे तू? 4थ्या वर्गात. मला सांग राजनंदिनी, जिजामातेनं शिवाजी महाराजने घडवलं की शिवाजी महाराजला जिजामातेला? शिवाजी महाराजने जिजाऊला घडवलं. जिजामाता कोण होती शिवाजी महाराजच्या? कोण होत्या?
शिवाजी महाराजच्या आईचं नाव काय? माहित मध्ये बोल. जिजाऊ. जिजाऊ. मग आई लेकराला घडवते की लेकरू आईला घडवते? माहित मध्ये बोल. आई लेकराला, बरोबर. मग जिजामातेला शिवाजी महाराजांना घडवलं की शिवाजी महाराजांनी जिजामातेला? शिवाजी महाराजांना कोणी घडवलं? माईक मध्ये कोणी? जिजाऊनी. टाळ्यावर कोणी माईकांना समजा. जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजाऊ साक्षात वाचले आहे, जिजाऊ साक्षात वाचले आहे, जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही. आता मला उत्तर दे, दुसऱ्या मुलीनं काय जाळतात रावणाला? काय केलं होतं त्यानं? काय केलं होतं? अरे तुम्ही बोला ना, एवढ्या मुलगा हे मी काढू का? चालते ना? काय याला बरोबर अवघडल्यासारखं होऊन राहिलं. आता मी जरा मोकळा चालतो, मेंदीला हवा लागते ना. का जाळतात रावणाने बेटा? तिच्या आईनं तिला सांगा पाठवा समोर. तुमच्या मुलीने माहित नसेल तर आईनं मुलीला सांगा समोर पाठवा. तुम्ही तुमच्या मुलीने बळवलं पाहिजे, तिच्या माईला तिने पुढे काढा. का जाळतात रावणाने? काय केलं होतं त्यानं? थांबलं रे, थांबलं. याच्या त्याच्यात तोंडच घालतं काय? बापाला तेच कामं केले, तू तेच करतं काय? थांबलं रावणाला करू ना. एखाद्या मुलीला बोलावं बेटा. का जाळतात रावणाने? काय केलं होतं त्यानं? अरे बोल, सांग की नाही. मोठी बहिरी अवलाद पैदा झाली आणि जिजामातेनं शिवाजी महाराजांना घडवलं. अहिल्याबाई होळकर पती गेल्यानंतर सासऱ्याचं राज्य 23 वर्ष तलवारीच्या जोरावर सांभाळणारी आमची अहिल्याबाई होळकर होती. की राजयोगिनी अहिल्या देवी, राजयोगिनी अहिल्या देवी, कीर्ती तुझी अनमोल. तुम्ही बोलला पाहिजे. तुम्ही बोलला नाही तर कशी मजा येईल? तुम्ही बसलात ना रिकाम दोन गोष्टीच्या मागा लागत. मी पाया लागतो तुम्हाला. भक्तीची व्याख्या बदलवली आपण. आईच्या शपथला प्रार्थना करतो. आपले लेकर बोलले पाहिजे. हे पोरं पाहिजे कसे हुशार आहेत. बाबू मला सांग, ज्योतिबा फुलेच्या जन्माची तारीख किती आहे? तुझं एवढं कठीण येणार नाही. हे गाणं सांग बरं कसं आहे. तेरी झलक हे गाणं झाले इथं तुझे. तेरी अरे म्हणलं पहिला तेरी झलक आठव्या वर्गात माझ्याकडे बघ. मेरे आंखों में आंखें लागले. टेन्शन घ्यायचं नाही. तुझं काय नाव? प्रणव. बाबू शेपटी वाजवणारा, लोड घेऊ नको. तेरे पर भी ख्याल है. घबरा मत. वही तुझे बुलाया 10-15 मिनट के बाद नीचे. फक्त तू रेडी राहिलो शिट्टी वाजवायला. तुला इथं येऊन शिट्टी वाजवायला बरोबर नको करू. कारण तू हे गोष्ट विसरला की आम्ही सगळे खाली आहोत.
वर आहेस. खाली नाही येऊन बोला, वरच्या वरच ठेवली. तुझं काय नाव? प्रणव. कोणत्या वर्गात आहेस तू? माईक जवळ घे. कोणत्या वर्गात आहेस? 8व्या वर्गात. टेन्शन घ्यायचं मी प्रणव. पहिल्या गाण्यावर 10 रुपयाचं पुस्तक होतं. याच्या पुढच्या गाण्यासाठी डबल 10चं पुस्तक. घाबरायचं कारण नाही, बिनधास्त बोलायचं. याच्या पुढचा बोल कसा आहे? हुशार आहे. त्याला बांधण्यासाठी 50 रुपयाचं डबल पुस्तक. 50 आणि 20 70 याच्या पुढचं बोल. जानी मेरी बचपन डबल पुस्तक. 50 आणि 50 100 100 आणि 20 120 याच्या पुढचं बोल. पण हुशार असतो. माई जवळ प्रणव, मला सांग, ज्योतिबा फुलेच्या जन्माची तारीख किती आहे? प्रणव म्हणजे हे तर अभ्यास थांबतच नव्हतं बा. एकदम अभ्यास करतो. प्रणव मला सांग, हे गाणे म्हटल्यानं फायदा होईल काय? नाही. बरं हरकत नाही, गाणे म्हटल्यानं फायदाही होईल. टीव्हीवर जाशील, चांगलं म्हटलं तर चमकशील. पण ज्योतिबा फुले आले नसते तर शिक्षणाची दारे फुले झाली असते काय? ज्योतिबा फुले नसते तर या देशाची महिला आणि आदिवासी जातीची राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली असते काय? मग ते माहीत असणं गरजेचं आहे की नाही? मग तू कोणा वर्गात आहे? 8व्या वर्गात. तुझ्या घरी काय आहे? शेती नाही. वडील काय करतात? काम करतात. बरं, मग मला सांग, तू वडील जवळ घे, कोणतं काम करतात वडील? सूद गिरणीत काम आहे. आई माईक जवळ घे, माईक मध्ये बोललो. आई आई वारली. तू किती लहान होता आई वारली तर? तुला समजत नाही. मी 1 वर्षाचा होतो तर माझी मारली. किती वर्षाचा? 1. मला समजत नाही. तरी आपली कंडिशन सारखी काय? त्या हिशोबाने दोघे भाऊ भाऊ आपण. आणि माणसाचं जगात कोणी गेलं तर चालते, पण आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात नाही. आता सांग, मी तुला एक साधा सोपा प्रश्न विचारतो. आता या योजनेच्या लायकीचं तू उत्तर बोल.
हो की नाही फटाफट बोलत आहे नाही. मग तू या योजनेचा अधिकारी नाही. पण तुला एक साधा प्रश्न विचारतो, साधा सोपा सरळ. हे गाडगे बाबाचं पुस्तक आहे. गाडगे बाबा यांचा मुलगा मेला होता. यांचा मुलगा मेला आणि चालू कीर्तनात निरोप आला की बाबा तुमचा मुलगा मेला. मग हे काय म्हणे माहित आहे गाडगे बाबा? मग मुलगा मेला तर नवल काय घडलं? मी काय बोलतो क्लिअर ऐकू मला ना. गाडगे बाबा लोकांना म्हणे मुलगा मेला नवल काय घडलं? नाही फॅन नका लावू. ओ दादा फॅन नका लावू. गाडगे बाबा लोकांनी विचारे मेला तर मरू द्या. निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला आला तो मरणार. माझा मुलगा मेला तर लवकर कळलं काय? गाडगे बाबांना भजन घेतलं कीर्तनात. असे मरतील कोट्यान कोटी गाडगे बाबाला वजन घेतलं. असे म्हणतील कोट्याने कोटी काय रडू देत त्या गोविंदासाठी. गाडगे बाबा एकही वेळेस शिकले नाही पंचामतलं. हातावर भाकरी खा पण मुला मुलीने शिकवा. प्रेम कशावर केलं गाडगे बाबानं? पुस्तकावर की पैशावर? माईक जवळ गेला पुस्तकावर. मग मला सांग इकडून गाडगे बाबा आहे पुस्तक आहे आणि इकडून नोट आहे. काय पाहिजे? पुस्तक. काय पाहिजे? पुस्तक. तारा वाजवा त्याच्यासाठी. इकडून नोट आहे, इकडून गाडगे बाबा आहे. आता इकडून 20 आणि 30 इकडून एकच पुस्तक. तर सांग काय पाहिजे? पुस्तक. काय पाहिजे? पुस्तक. आता याच्यात अजून 10 लागले. इकडून गाडगे बाबांचं पुस्तक आणि इकडून 40 पुस्तक. काय पाहिजे? पुस्तक. आता 140 पुस्तक. काय पाहिजे? पुस्तक. पुस्तक. तारा वाजवा जीवदारी 500 घेऊन जाय आणि पुस्तक घे. अरे राजा हरिश्चंद्र बोलवली तू पैसे खिशात ठेव. थांब पैसे खिशात ठेव. माईक जवळ घे. ते 500 रुपये तुला बक्षीस म्हणून दिले. 500 तुला बक्षीस दिले माईक मधून दिले. ते दिला तुला उसने समजते ना अंगावर. आणि ती कशी दिली? ती दिली ग्राहकांना. माझे पैसे मला परत लागतील. कधी करशील सांग. आणि आपलं व्याज लोकांनी सारखं नाही तर 5%, 10% असं नाही. 500 रुपयाने 1 मिनिटाने 100 रुपये वाढतील. आता सांग पैसे परत कधी करशील? आता 600 रुपये. अरे मग घ्यायच्या अगोदर विचार का नाही केला? पुन्हा वर्गात आहेस? 8व्या वर्गात. तुला मागं सरक न अजून. शर्ट 200 रुपयाचा असेल. पॅन्ट 250 रुपये 300 पर्यंत असेल. 300, 200, 500 बने नाही का अंदर? बने नाही काय? 50 रुपयाची असेल. 500, 50, 550, 50, 600. शूज 200 रुपयाचा असेल. बरोबर. किती झाले? वाढून राहिलं का रे पाणी? बरं प्रणव 2 मिनिटं तुझ्याशी बोलतो. ती थांबलो 5 मिनिट रे. अरे काही किंमत आहे की नाही तुला आमची? इथं लोक बसली आहेत. फॅन नाही लावू तुला. थांबून जा थोडा. प्रणव तुझे वडील बनियान घालतात काय? त्याची बनियान कधी तपासली काय? आता तपासतो.
आपला बाप वडील फाटेपर्यंत वडील बदलवत नाही. तुझ्या शिक्षणात तुझ्या वडिलांना कधी कमतरता ठेवली तुला दिवाळी समजते का? दिवाळी आजपर्यंत जेवढ्या दिवाळ्या झाल्या कुठल्या तरी दिवाळी रे तुझ्या वडिलांना तुझ्या अंगावर जुने कपडे घातले काय? नाही. मग तुझी इच्छा काय असेल की माझ्या मुलानं मोठ्या नोकरीवर लागावं, श्रीमंत व्हावं, श्रीमंत घरच्या मुलीशी लग्न करावं, श्रीमंत पोरगी सून म्हणून घरात आणावी आणि दोघही पती पत्नी म्हणून मला लाथ लागू. मग काय करावं? घरात ठेवावं. समजा पत्नीनं म्हटलं की तुम्हारे घर में दोनों में से एक ही रहेगा, या तो तुम्हारे पिताजी या तो मैं. मग काय करशील? आणि मला सांग ते बायको तिच्या आई वडिलांना सोडून तुझ्या सोबत आली आणि तू तिच्यावर अन्याय करशील काय? पप्पानी सांभाळून पत्नीने सांभाळून पाणी घालत चांगलं भाऊ सांगून देऊ काय? अरे बरं 10 मिनिटं बाजूला थांबून जा. याच्या वरून जर असतं तुम्ही बंद करा तुमचं.